लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, रासप, रिपाई या महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा एकत्रित स्नेह मेळावा आमदाराच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आला होता। यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे, उमेदवार डॉक्टर भारती पवार, माजी आमदार राजेंद्र देशमुख, माजी आमदार संजय पवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघ, माजी नगराध्यक्ष राजेश कवडे, राजेंद्र पवार, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ ऐरे, तालुक्यातील महिलाचे खंबीर नेतृत्व सौ अंजुम कांदे आदी उपस्थित होते। बोलताना आमदार कांदे म्हणाले, आज आपण जर नाराजी दर्शवली तर याचा फायदा विरोधकांना होऊन ते नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत आपल्या वरचढ होण्याची शक्यता जास्त आहे। म्हणून सध्या ही नाराजी दूर ठेवून एक दिलाने, एक मताने आणि एक विचाराने एक होऊन भारतीताईंना गेल्या वेळेपेक्षा सर्वाधिक मताधिक्य आपल्या मतदारसंघातून मिळवून देऊ आणि त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद बसू आणि मग आपली नाराजी त्यांना सांगू, असे भावनिक आवाहन त्यांनी केले। यावेळी ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांनी बोलताना केंद्र शासनाकडून कांदा, कपाशी, द्राक्ष आदी पिकांबाबत दुर्लक्ष झाल्याची बाब अधोरेखित करत भविष्यातील निवडणुका लक्षात घेऊन भाजपच्या उमेदवार डॉक्टर भारती पवार यांना विजय करण्याचे आवाहन केले आहे। माजी आमदार संजय पवार यांनी ही जुन्या गोष्टींना उजाळा देत, मी पक्ष बदललेला नाही तर मला भाग पाडण्यात आले असे सांगण्यात आले। भाजपच्या उमेदवार डॉक्टर भारती पवार यांनी वरील गोष्टी घडल्या असल्या तरी यातून काही चांगल्या गोष्टी घडल्या असल्याचे अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट केले। यावरून राजकारण करणारे विरोध पक्ष फुटपी असल्याचे त्या म्हणाल्या। या स्नेह मेळाव्यास तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समितीचे सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, राजकीय, सामाजिक आदींसह शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, भाजप, राष्ट्रवादी, रिपाई, रासप, मनसे मोठ्या संख्येने उपस्थित होते। माजी आमदार आमचे गुरुस्थानी असलेले आदरणीय राजाभाऊ, तसेच माझ्या वाईट काळात माझ्या नेहमी बरोबर राहणारे, मला आजही राजाभाऊंची शब्द आठवतो, ज्यावेळेस राजाभाऊंनी जवळला गेलो असं त्यावेळेस राजा तुम्ही पुढच्या वेळेस आमदार होणार आहे, असे आमचे नेते आदरणीय राजाभाऊ। समोर जे जिल्हा प्रमुख माझ्याच तालुक्यातले, खरं म्हणजे महाराष्ट्रात माझा तालुका कोणता आहे, सध्या आता सुनील भाऊ हेच माझं सर्वस्व झालं। या लोकांनीच मला सगळं दिलं, या लोकांनी माझ्या चोळीमध्ये मताची भीक टाकली, मी आमदार झालो आणि मला आमदार केलं। आज खरं तर ह्या लोकांमुळे जे समोर बसलेले, व्यासपीठावर बसले, यांच्यामुळे मी आमदार झालो आणि यांच्यामुळे मी काहीचा कार्यक्रम घेऊ शकलो। त्याच्यामुळे खरं तर आज माझं सर्व नांदगाव। लोकचक्र न्यूजसाठी नांदगाव प्रतिनिधी अनिल धामणे।